बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान माजवलेलं आहे। शेकडो हेक्टर शेतीवरचं पीक जे आहे ते या ठिकाणी नष्ट झालं आहे। त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। आता मी एका ज्वारीच्या शेतामध्ये आहे आणि या शेतामध्ये तिळाचीही लागवड करण्यात आलेली आहे। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। काका, मला एक सांगा, कसा पाऊस होतो आणि काय नुकसान झालं आहे? दररोज पाऊस चालूच आहे। आज नाही गड्डा थांबतो आणि पुन्हा डबल येतो आणि आम्ही जे सोंगलं ते पुन्हा वल्लं होतं, पुन्हा पलटी मारा, पुन्हा वाळवा, वाळल्यानंतर मग ते पुन्हा आणखी डबल सुरीवर टाका आणि पुन्हा आणखी डबल पलट मारायला गुंडायला गेले। असं 2-4 दिवस तेच चालू आहे आमच्यावर। किती नुकसान झालं आहे? नुकसान बंदच होत आलं म्हणून काय राहायचं मला नाही। चौरे आहे तरी पूर्ण चौरे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आजीबाई देखील आपल्यासोबत। आजीबाई, काय नुकसान झालं? कसा होता पाऊस? दोरच चालू आहे पाणी, लय नुकसान झाली। चौरे आले, आम्ही उलट पालट दोरच करतो त्या कावळ्याची। झाडाले सुद्धा चौरे आले। कसं करा आम्ही, आम्हाला हेच समजून नाही राहिलं। काहीतरी आम्हाला मदत करा सरकारनं। आमच्यावर लय मोठं कर्ज कशाच्या माथं फेडावं आम्ही? दोरच पाणी चाले, दोरच रात्रंदिवस पाणी चाले इकडं। असं संपतो अशी चौरे येतात, असं संपतो असं पाणी जातं, कवळ्या खालून सगळे चौरे येतात। मोठ्या प्रमाणात ही शेतकऱ्याची व्यथा जी आहे या ठिकाणी विदारक वास्तव या ठिकाणी हे खरं तर म्हणावं लागेल। कारण गेल्या 2 दिवसापासून अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो शेतकरी वर्गाला बसतोय आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता मदत मिळावी अशीच मागणी या ठिकाणी होताना पाहावयास मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।